पहिल्याच पावसानं मुंबई तुंबली. हिंदमाता गांधी मार्केट जलमय. गांधी मार्केट परिसरात महापालिकेची यंत्रणा ठप्प. मनपाच्या नालेसफाईची पोलखोल. पहिल्याच पावसात मुंबईची लाईफलाईन विस्कळीत. पश्चिम मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक मंदावली तर ट्रान्स हार्बर मार्गावर माती खचल्यानं वाहतुकीला फटका. पावसामुळे मुंबईतील मुख्य रस्ते जलमय. ईस्टर्न एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी. ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूकही मंदावली. मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाण्यात झाडांची पडझड. अनेक वाहनांचं नुकसान तर विक्रोळीमध्ये इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. पुढील 2 तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे. मुंबईसह पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा. समुद्रालाही आज मोठी भरती. नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश. नवी मुंबईतही रात्रीपासून पावसाची संततधार. नवी मुंबई बाजार समितीमध्ये साचलं पाणी. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ. फुटीर खासदारांच्या निधीच्या आरोपांची पोलखोल. खासदार निधीचा त्या फुटीर खासदारांकडून वापरच नाही. एम्पॉवर्ड इंडियन वेबसाईटची माहिती. तर निधी वापराच्या मुद्द्यावर खासदारांची सारवासारव. किरण पावसकरांच्या ठाकरेंबाबतच्या विधानानंतर राजकारण तापलं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पावसकरांच्या विधानाचा समाचार. तर बाळासाहेबांबाबत चुकीचं बोललोच नाही. पावसकरांचं स्पष्टीकरण. मराठी वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग. आशा भोसलेंच्या निधनाच्या शोकप्रस्तावावरून राज ठाकरेंची राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका. लोहगड ट्रेकिंग मृत्यू प्रकरणाला नवं वळण. होणाऱ्या पत्नीनं प्रियकरासह केतन अगरवालला ढकलून दिलं. दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी केजमधील आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचा फोन. फोननंतर पुरवणी जबाब नोंदवला. मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश.